Hello student, today we discuss 12th biology chapter number 8, respiration and circulation. In that topic, internal respiration. Previous session we discussed about external respiration, that is the exchange of gases at the alveolar level. In today's session we discuss internal respiration, in that transport of oxygen. पण पुढे जाण्याआधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत त्याबद्दल कमेंट करा. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज सेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन पाहणार आहोत, बोर्स इफेक्ट कर्व पाहणार आहोत, ग्राफ पाहणार आहोत, हॅल्डेन इफेक्ट पाहणार आहोत. इंटरनल रेस्पिरेशन, there are two main components of blood. ब्लड मध्ये असे दोन मेन कंपोनेंट्स प्रेझेंट असतात that are involved in the transport of the respiratory gases. म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेसला ते ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये मदत करतात. रेस्पिरेटरी गॅसेस कोणते? कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. अँड देयर टू मेन कंपोनेंट्स आर RBCs and plasma. Plasma is made up of water, proteins. Proteins are albumin, globulin, etc. inorganic salts and other many components. But in plasma there are 90% of water is present, so oxygen dissolved in water and transported by plasma. In RBC there are hemoglobin molecule is present, and that hemoglobin molecule transport the carbon dioxide and oxygen. First, transport of oxygen. Of the total oxygen transported, only 3% is transported in a dissolved state by the plasma. जर समजा आपण 100% ऑक्सिजन धरला तर त्याच्यातला only 3% is transported by plasma. म्हणजे प्लाझ्मा मध्ये वॉटर मध्ये डिझॉल्व स्टेट मध्ये किती पर्सेंट ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होतो? ओनली 3%. अँड द रिमेनिंग 97% इज बाउंड टू द हिमोग्लोबिन प्रेझेंट विदिन द आरबीसीज. आणि जो राहिलेला 97% जो ऑक्सिजन आहे तो आरबीसी थ्रू ट्रान्सपोर्ट होतो. पण आरबीसी मध्ये असं काय प्रेझेंट आहे की ते त्याला ट्रान्सपोर्ट करते किंवा कॅरी द ऑक्सिजन? आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं आणि हे हिमोग्लोबिन 97% जो ऑक्सिजन आहे तो कॅरी करतो किंवा ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये मदत करतो. हिमोग्लोबिन ऍक्ट्स ॲज द रेस्पिरेटरी कॅरियर. म्हणजे हिमोग्लोबिन हे रेस्पिरेटरी कॅरियरचं काम करते, म्हणजेच इट कॅरी द ऑक्सिजन अँड द कार्बन डायऑक्साइड. And it has high affinity for O2. High affinity for O2 म्हणजे काय? म्हणजे हिमोग्लोबिन हे जास्तीत जास्त O2 ला अट्रॅक्ट होतं, म्हणजे O2 ला बाइंड करतं किंवा O2 बरोबर कंबाईन होतं. अँड कंबाईन्स इट फॉर्म टू ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन प्लस O2 चं काय फॉर्मेशन होतंय? तर ऑक्सी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन होतंय. 1 मोलिक्यूल ऑफ Hb हॅज मेड अप ऑफ 4 आयरन मोलिक्यूल. म्हणजे एक Hb हा 4 Fe++ मोलिक्यूलनी बनलेला आहे, म्हणजे 4 आयरन मोलिक्यूलनी बनलेला आहे. अँड ईच ऑफ विच कॅन पिक अप अ मोलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. आणि त्यातला प्रत्येक म्हणजे एक आयरन मोलिक्यूल एक ऑक्सिजन मोलिक्यूलला घेतो. म्हणजेच एक Hb जर 4 आयरन मोलिक्यूलनी बनलेला असेल आणि एक आयरन मोलिक्यूल एक ऑक्सिजन मोलिक्यूलला जर कंबाईन करत असेल तर एक Hb मोलिक्यूल हा 4 ऑक्सिजन मोलिक्यूलला कंबाईन करतो किंवा 4 ऑक्सिजन मोलिक्यूल पिकअप करतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन होतं. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये हिमोग्लोबिन मोलिक्यूलचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असतं आणि प्रत्येक आयरन मोलिक्यूल हा एक ऑक्सिजन कंबाईन करून घेत असलेला आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून एक Hb मोलिक्यूल हा 4 ऑक्सिजन मोलिक्यूलला कंबाईन करून घेतो किंवा बाइंड करून घेतो. दिस ऑक्सी हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू द टिश्यू. म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन हा लंग्स मधून टिश्यूला ट्रान्सपोर्ट केला जातो आणि टिश्यू मध्ये जाऊन इट इज रेडी टू डिसोशिएट टू रिलीज O2. म्हणजे टिश्यूला ऑक्सिजनची गरज असते आणि मग तिथं ऑक्सी हिमोग्लोबिन हा काय करतो तर ऑक्सिजन रिलीज करतो. दॅट इज Hb4O2 dissociate to form Hb+4O2. O2 is released.
degree of saturation of Hb with O2 depends upon the O2 tension, that is partial pressure of O2. Degree of saturation म्हणजे काय आहे? The amount of oxygen that can bind with Hb, म्हणजे किती अमाउंट मध्ये ऑक्सिजन हा Hb बरोबर बाइंड होऊ शकतो किंवा किती अमाउंट मध्ये ऑक्सिजन हा Hb बरोबर बाइंड होतो, त्याला डिग्री ऑफ सॅच्युरेशन असं म्हणतात. अँड तो कशावर डिपेंड असतो? दॅट इज O2 टेन्शन, डिपेंड ऑन द पार्शियल प्रेशर ऑफ द O2. पार्शियल प्रेशर ऑफ द O2 म्हणजे अल्व्होलाई मध्ये किती ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि तो किती प्रमाणामध्ये तो Hb ला बाइंड होतो, त्याच्यावर डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिपेंड असतं. म्हणजे अल्व्होलाई मध्ये किती ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याच्यावर डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे Hb ला बाइंड होण्याचं प्रमाण अवलंबून असतं. जर जास्त अल्व्होलाई मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर जास्त Hb बरोबर तो बाइंड होतो आणि कमी प्रमाणामध्ये जर अल्व्होलाई मध्ये प्रेझेंट असेल तर तो Hb ला कमी प्रमाणामध्ये बाइंड होतो. आणि जर अल्व्होलाई मध्ये समजा जर 100% पार्शियल प्रेशर आहे ऑक्सिजनचं, म्हणजेच आपल्याला माहित आहे जास्तीत जास्त ऑक्सिजन अल्व्होलाई मध्ये किती प्रमाणामध्ये असतो? 104 पार्शियल प्रेशर. तर तेवढं जर असेल तर 100% सॅच्युरेशन रिअर आहे, म्हणजे 100% Hb ला तो बाइंड होऊ शकत नाही. का 100% तो Hb ला बाइंड होऊ शकत नाही? कारण बाय प्लाझ्मा तो 3% प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होऊन तो कॅरी केला जातो आणि जर तो 3% प्लाझ्मामध्ये कॅरी केला जातो तर राहिलेला किती आहे? जवळपास 97%, मॅक्झिमम 97% ऑफ द टोटल ऑक्सिजन कॅन बाइंड विथ द Hb. So 100% of saturation is rare and the maximum saturation of 95 to 97 of O2 binds with Hb. आणि हा O2 Hb बरोबर कधी बाइंड्स होतो? 97%, ज्यावेळेस अल्व्होलाई मध्ये पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हे 100 mmHg असतं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस विथ द ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ O2. जर अल्व्होलाई मध्ये O2 चं प्रमाणच कमी असेल तर Hb बरोबर हा O2 हा कमी बाइंड होतो. म्हणजे जितका O2 प्रेझेंट आहे तितकं सॅच्युरेशन, म्हणजे सॅच्युरेशन कधी कमी होतं? जर पार्शियल प्रेशर ऑफ O2 कमी असतं तर, म्हणजेच क्वांटिटी ऑफ O2 जर कमी असेल तर हे सॅच्युरेशन जे आहे ते ड्रॉप होतं, म्हणजेच ऑक्सिजन Hb बरोबर कमी बाइंड होतो. अँड दिस बिगिन्स द डिसोसिएशन ऑफ HbO2, दॅट मीन्स डिसोसिएशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजेच आता जो O2 Hb जवळ आहे तो Hb ला जो बाइंड आहे तो लंग्स मधून घेऊन टिश्यूकडे जातो, कारण टिश्यूला O2 ची गरज आहे आणि तिथे टिश्यू मध्ये ऑक्सिहिमोग्लोबिनचे डिसोसिएशन होते, म्हणजेच Hb टिश्यूला ऑक्सिजन देतो. हियर द डिसोसिएशन ऑफ Hb टेक्स प्लेस ॲट 30 mmHg ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ O2 ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन्ड. म्हणजे जर अल्व्होलाई मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर 30 mmHg असेल तर फक्त चान्सेस किती आहेत Hb ला O2 बाइंड होण्याचे? ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी डन. द रिलेशनशिप बिटवीन HbO2, that is oxyhemoglobin saturation, and oxygen tension, that is partial pressure of oxygen, is called as oxygen dissociation curve. Oxygen dissociation curve म्हणजे काय आहे? तर किती O2 Hb बरोबर बाइंड होऊ शकतो, पण अल्व्होलाई मध्ये किती O2 प्रेझेंट आहे? जितका O2 अल्व्होलाई मध्ये प्रेझेंट आहे तितका O2 Hb बरोबर बाइंड होऊ शकतो. याचं जे रिलेशनशिप आहे त्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असे म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा कशावर डिपेंड असतो? तर ऑक्सिजनच्या प्रमाणावर. ऑक्सिजनचं प्रमाण अल्व्होलाई मध्ये किती आहे आणि त्यामुळे तो Hb ला किती बाइंड होऊ शकतो यावर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व डिपेंड असतो. दिस ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व इज सिग्मॉइड. सिग्मॉइड म्हणजे यस आकाराचा, यस शेप्ड, अँड इट शिफ्ट टुवर्ड्स द राईट. आणि तो राईट साइडला कधी कधी शिफ्ट होतो. आणि तो राईट साइडला कधी शिफ्ट होतो? फर्स्ट, इन्क्रीज इन H+ कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा ब्लड मध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं
तेव्हा ब्लडचा पीएच डिक्रीज होतो अँड लो पीएच होतो. आणि हा लो पीएच जो आहे तो H+ आयन्स इन्क्रीज करतो, म्हणजे ती H+ आयन्स इन्क्रीज होतात. तेव्हा जो आहे तो ग्राफ जो आहे तो राईट साइडला शिफ्ट होतो. सेकंड, इन्क्रीज इन पार्शल प्रेशर ऑफ CO2. जेव्हा CO2 चं प्रमाण वाढतं, इन्क्रीज होतं आणि O2 चं त्यामुळे प्रमाण कमी होतं, तेव्हा ग्राफ जो आहे तो राईट साइडला शिफ्ट होतो. थर्ड, राईज इन टेम्परेचर. जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा पण ग्राफ जो आहे तो राईट साइडला शिफ्ट होतो. अँड फोर्थ, राईज इन DPG, दॅट इज 2,3-diphosphoglycerate. That is, this DPG is formed in RBC during process of glycolysis. And what is glycolysis? Glycolysis is the process where cell break down glucose. ही जी ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे ही सेल मध्ये होते, टिश्यू मध्ये होते आणि टिश्यू मध्ये काय होतं तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि ATP रिलीज होतात आणि त्यावेळेस DPG तयार होतं. DPG म्हणजेच 2,3-diphosphoglycerate तयार होतं आणि सेलमध्ये ग्लायकोलिसिसचं रूपांतर ATP मध्ये होतं, ATP फॉर्मेशन होतं, म्हणजेच मेटाबॉलिझम होतं आणि याच्यासाठी ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि त्यामुळं हा जो सिग्मॉइड कर्व आहे तो राईट साइडला शिफ्ट होतो. आत्ताच आपण ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व डिस्कस केला. त्याचेच 2 पार्ट आहेत, म्हणजेच ऑक्सिजन डिसोसिएशन कर्वचेच 2 पार्ट आहेत. ते सायंटिस्टनी डिस्कस केलेले आहेत, त्यालाच आपण बोहर इफेक्ट आणि हेल्डेन इफेक्ट असं म्हणतो. फर्स्ट वी डिस्कस बोहर इफेक्ट. आणि याला बोहर इफेक्ट असं का म्हणतात? कारण हा बोहर सायंटिस्टनी सांगितलेला आहे, म्हणून याला बोहर इफेक्ट असं म्हणतात. पहिला आपण बोहर इफेक्ट म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेऊ. बोहर इफेक्ट म्हणजे ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी डिक्रीज होते. दॅट इज ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ HB इज डिक्रीज व्हेन. कधी डिक्रीज होते? व्हेन पार्शल प्रेशर ऑफ CO2 इज इन्क्रीज. म्हणजेच CO2 कार्बन डायऑक्साईडचं पार्शल प्रेशर जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा HB बरोबर जो ऑक्सिजन बाइंड झालेला आहे तो डिसोशिएट होतो किंवा ब्रेकडाऊन होतो. आणि हे कुठे होते? हे टिश्यू लेवलमध्ये होतं, कारण टिश्यू लेवलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं पार्शल प्रेशर हे इन्क्रीज होतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं ऑक्सिजन हा HB बरोबर जो बाइंड झालेला आहे तो सेपरेट होतो, लगेच सेपरेट होतो आणि O2 रिलीज होतो. म्हणजे जसं जसं CO2चं पार्शल प्रेशर वाढेल तसं तसं ऑक्सिजनचं HB बरोबरची जी बाइंडिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि ऑक्सिजन HB पासून वेगळा होतो आणि ऑक्सिजन रिलीज होतो. सिंपल वे म्हणजेच बोहर इफेक्ट म्हणजे काय? जसं CO2चं प्रमाण वाढेल, पार्शल प्रेशर CO2चं वाढेल टिश्यूमध्ये, तसं HBला ऑक्सिजन रिलीज करेल किंवा ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन होईल. आणि त्याचबरोबर जसं जसं कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज होईल, लो, नॉर्मल, अप टू द, तसं तसं ऑक्सिहिमोग्लोबिन कर्व सुद्धा म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन ग्राफ सुद्धा राईट साइडला शिफ्ट होईल. इन द टेक्स्ट बुक बोहर इफेक्ट इज it is the shift of oxyhemoglobin dissociation curve due to change or increase in partial pressure of CO2 in blood and or decrease in pH of blood. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं? ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व हा शिफ्ट होतो. कुठं शिफ्ट होतो? तर राईट साइडला शिफ्ट होतो. कधी शिफ्ट होतो? व्हेन इन्क्रीज इन पार्शल प्रेशर ऑफ CO2. म्हणजे CO2चं पार्शल प्रेशर जसं जसं इन्क्रीज होतं, लो, नॉर्मल अँड हाय जसं जसं इन्क्रीज होतं तसं तसं ब्लड मधला pH हा लो होत जातो. तसं तसं शिफ्ट हा जो कर्व आहे ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व हा राईट साइडला शिफ्ट होतो. आणि त्याचबरोबर काय होतं? इट अलाउज टू HbO2 टू डिसोशिएट इन द टिश्यू अँड रिलीज द ऑक्सिजन. आणि त्यामुळं जसं कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पार्शल प्रेशर वाढलं, तसं
HB पासून ऑक्सिजन हा वेगळा होतो, डिसोशिएट होतो टिश्यूमध्ये आणि ऑक्सिजन रिलीज होतो. बोहर इफेक्ट कर्व इथं तुम्हाला समोर दिसत आहे आणि या कर्व मध्ये काय दिलेलं आहे तर कार्बन डायऑक्साईडचं अमाऊंट दिलेलं आहे. लो कार्बन डायऑक्साईड, नॉर्मल कार्बन डायऑक्साईड आणि हाय कार्बन डायऑक्साईड. लो कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस असतो त्यावेळेस हा कर्व हा लेफ्ट साईडला आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यात आधीचा जो ग्राफ दिलेला आहे तो लो कार्बन डायऑक्साईडचा आहे, म्हणजे तो लेफ्ट साईडला आहे. त्याच्यानंतर जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण थोडं आणखीन हाय होतं म्हणजेच नॉर्मल लेवलला जातं तसं थोडा ग्राफ राईट साईडला शिफ्ट झालेला आहे. आणि जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणखीन हाय होतं तसा आणखीन ग्राफ हा राईट साईडला शिफ्ट झालेला आहे. आणि त्याचबरोबर जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हाय होत जातं तसंच pH जो आहे तो हाय टू लो होत जातो. जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण लो टू हाय तसाच pH जो आहे तो उलटा म्हणजे हाय टू लो होत जातो. आणि तसा जो बोहर इफेक्टचा जो कर्व आहे, ग्राफ आहे, तो राईट साईडला शिफ्ट होतो. या ग्राफ मध्ये एका साईडला HbO2 सॅच्युरेशन दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला ऑक्सिजन प्रेशर दिलेला आहे, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2 दिलेला आहे. आणि आपण बघू शकतो की लंग्स लेवल मध्ये, अल्व्होलाई लेवल मध्ये जे पार्शियल प्रेशर आहे O2चं ते खूप हाय आहे. तुम्ही जर ते ग्राफ मध्ये व्यवस्थित बघितलं तर जवळपास 98-97% हा जो आहे तो पार्शियल प्रेशर आहे अल्व्होलाई मध्ये. म्हणजेच लंग्स मध्ये जेव्हा ब्लड आहे तेव्हा तिथं O2चं प्रमाण जास्त आहे आणि जसं जसं ब्लड टिश्यू कडे येतं तस तसं O2चं लेवल कमी होतं, त्यामुळे सॅच्युरेशन सुद्धा कमी होतं. सॅच्युरेशन ऑफ O2 सुद्धा कमी होत जातं आणि जो ग्राफ आहे तो राईट साईडला शिफ्ट होतो. म्हणजे ग्राफ राईट साईडला कधी शिफ्ट होतो जेव्हा O2 लेवल कमी होतो, म्हणजे डिसोसिएशन ऑफ O2 होतो. जेव्हा O2 डिसोसिएशन होतो म्हणजे ग्राफ राईट साईडला शिफ्ट होतो, म्हणजे HB जेव्हा O2 रिलीज करतो आणि CO2 घेतो म्हणजे CO2चं कॉन्सन्ट्रेशन किंवा CO2ची जी लेवल आहे ती हाय होते तेव्हा ग्राफ जो आहे तो राईट साईडला शिफ्ट होतो. अँड दिस इज बोअर इफेक्ट कर्व ऑर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. पण जेव्हा HbO2 ला घेतो म्हणजे लंग्स मध्ये अल्व्होलाई मधून HbO2 ला घेतो आणि ब्लड मध्ये O2 ची लेवल हाय होते आणि CO2 ची लेवल ही कमी होते, लो CO2 होतो, तेव्हा ग्राफ जो आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट होतो. नाउ वी सी द हेल्डेन इफेक्ट. The Haldane effect described by the scientist Haldane. So the effect is called as Haldane effect. It describes CO2 dissociation curve. And how CO2 dissociate म्हणजे CO2 कसा रिलीज होतो तर अल्व्होलाई मध्ये ज्यावेळेस अल्व्होलाई मध्ये कार्बन डायऑक्साईड हा ब्लड मधून अल्व्होलाई मध्ये जातो आणि अल्व्होलाई मधला ऑक्सिजन हा ब्लड मध्ये येतो त्यावेळेस ब्लड मधलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन हे वाढतं आणि O2 जो आहे, ऑक्सिजन जो आहे तो HB ला हिमोग्लोबिनला बाइंड होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्मेशन होतं. आणि ज्यावेळेस ऑक्सी हिमोग्लोबिन इन्क्रीज होतं, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज होतं, त्यावेळेस हा ऑक्सी हिमोग्लोबिन हा ऍक्ट्स ॲज अ माइल्ड ॲसिड. तो हा माइल्ड ॲसिडिक म्हणून काम करतो. और माइल्ड ॲसिडची जी प्रॉपर्टी काय आहे टू रिलीज द H+ आयन. आणि हे जे H+ आयन्स जे आहेत ते RBC मध्ये जातात आणि त्याचबरोबर प्लाझ्मा मधून जो बायकार्बोनेट रिलीज झालेला आहे तो सुद्धा RBC मध्ये जातो आणि RBC मध्ये हे बायकार्बोनेट प्लस H+ आयन्स कंबाईन होतात आणि कार्बोनिक ॲसिड बनते आणि या कार्बोनिक ॲसिड जे आहे ते डिसोशिएट होते, दॅट इज H2CO3 डिसोशिएट टू फॉर्म H2O प्लस CO2 आणि तिथं CO2 रिलीज होतो म्हणजेच CO2 डिसोशिएट होतो. इन द टेक्स्ट बुक द हॅल्डेन इफेक्ट इज डिस्क्राइब the shift in the CO2 dissociation curve caused by HbO2 that is oxyhemoglobin function as an acid. म्हणजेच इथं पण काय म्हटलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड हा डिसोशिएट होतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो
पण तो कधी रिलीज होतो, कशामुळे रिलीज होतो? व्हेन ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अ ॲसिड, म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन जे आहे ते ॲसिडिक फंक्शन करते, म्हणजे त्याची प्रॉपर्टी जी आहे व्हेन इट फंक्शन ॲज अ ॲसिडिक इज रिलीज्ड H+ आयन, आणि हे H+ आयन जे आहेत ते बायकार्बोनेटला जाऊन ॲड होतात आणि त्याचबरोबर कार्बोनिक ॲसिड तयार होतं, आणि ह्या कार्बोनिक ॲसिड मधून पुन्हा H2O आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. म्हणजे अशा प्रकारे हा जो आहे तो कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. दिस इज हॅल्डेन इफेक्ट. आणि लास्टला काय म्हटलेलं आहे? इन द ॲल्व्हेओलाय वेअर PpO2 इज हाय अँड PpCO2 इज लो, ऑक्सिजन बाइंड्स विथ हिमोग्लोबिन. म्हणजे ॲल्व्हेओलाय मध्ये नेमकं काय होतं? तर ॲल्व्हेओलाय मध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? ऑक्सिजनचं, आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे हिमोग्लोबिन हा कशाला बाइंड होतो? तर ऑक्सिजनला बाइंड होतो. परंतु टिश्यू मध्ये काय असतं? वेअर इन द टिश्यू वेअर PpO2 इज लो अँड PpCO2 इज हाय, हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड्स ॲज मच O2. म्हणजे तिथं काय म्हटलेलं आहे? टिश्यू मध्ये नेमकं काय असतं? तर O2 ची लेवल कमी असते आणि CO2 ची लेवल ही जास्त असते. तेव्हा हिमोग्लोबिन जो आहे त्याच्याबरोबर जो ऑक्सिजन बाइंड झालेला आहे तो जास्त वेळ त्याला होल्ड करू शकत नाही, धरून ठेवू शकत नाही. इट रिलीज O2, म्हणजे तो O2 लगेच रिलीज करतो फॉर डिफ्युजन इनटू द टिश्यू सेल, आणि तो O2 जो रिलीज झालेला आहे तो कुठे जातो? तर टिश्यू सेल मध्ये जातो. So student, I hope you all understand this topic. टॉपिक व्यवस्थित बघा, नोट्स काढून घ्या, डायग्राम व्यवस्थित बघा, टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित तो समजून घ्या. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.